हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर चला, हा शूट आहे शुक्रवारचा, म्हणजे 23 तारखेचा. आणखीन 23 तारखेला आदूच्या स्कूलमध्ये होतं हळदी कुंकू समारंभ. मॅडमने छान असं आमचं स्वागत केलं सगळ्यांचं. मीही इकडे धुरंडची स्टेप करत एंट्री केलेली आहे. इकडे सगळ्या मम्मीच आलेल्या आहेत मुलांच्या हळदी कुंकू कार्यक्रमासाठी. मॅडम दरवर्षी करतात, तर ह्या वर्षी छान मॅडमने इकडे आमचं स्वागत केलेलं आहे. आणि इकडे नियोजन पण खूप छान केलं होतं. गेम ठेवल्या होत्या सगळ्या लेडीजसाठी. तर इकडे छान आता गेमला सुरुवात झालेली आहे. टायमर वगैरे लावून मस्त हे ग्लास एकमेकांमध्ये भरायचे होते. सगळ्यांनी पार्टिसिपेट कंपल्सरी करायचं होतं. तर खूप छान वाटलं. मी तर बऱ्याच दिवसांनी असं गेम मध्ये म्हणजे पार्टिसिपेट केलेलं आहे. इतकं छान वाटत होतं ना. तर चला, मस्तच. नेहमी दरवर्षी मॅडम असं हळदी कुंकवाचं नियोजन करतात आणि त्यामुळे सगळ्यांना असं निवांत टाईम स्पेंड करायला मिळतो. दररोज स्कूल वगैरे असतेच मुलांची, पण हळदी कुंकवाच्या निमित्ताने सगळ्या महिलांना छान नटायला मिळतं, सजायला मिळतं, अशा छान छान गेम खेळायला मिळतात, गप्पा गोष्टी आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ काढायला मिळतो. तर चला, इकडे सगळ्या पॅरेंट्स इकडे म्हणजे गेममध्ये छान छान ग्लास जमा करून हायेस्ट नंबर केलेले आहेत. सगळ्या पार्टिसिपेट केल्यास तर मुलं तर इतकी एक्सायटेड झाली होती ना, आपली मम्मी कशा गेम खेळतात, किती एन्जॉय करतात बघून. ती पण खूप एक्सायटेड झाली होती. फायनली इकडे मीही केलेला आहे गेम. मी तर बऱ्याच वर्षांनी म्हणजे असं अशा गेममध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. मला तर खूप छान वाटत होतं. अगदी मस्त हायस्ट वगैरे करायचा असा स्कोर मी ठरवलं होतं, पण टायमर वगैरे होता तरीसुद्धा करण्याचा प्रयत्न केला. तर खूप खूप छान वाटलं. बऱ्याच दिवसांनी म्हणजे अगदी मी हा गेम केव्हा खेळले हा मला आठवतही नाही आहे. तर असंच छान छान वाटलं. आदू पण किती छान तिला वाटलेलं आहे, बघू शकताय. आनंद झालेला आहे तिला. तर मस्तच. तर इकडे सगळ्यांनीच खूप खूप एक्सायटेड होऊन म्हणजे आपण एखादा कार्यक्रम ठेवला तर तिथं सगळ्यांनी सहभाग घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते कार्यक्रम छान प्रकारे असा आनंदामध्ये किंवा एन्जॉयमेंटमध्ये म्हणजे कोण विनर वगैरे ह्याच्यापेक्षा सगळ्यांनी एन्जॉय करून कार्यक्रम खेळणं हे खूप महत्त्वाचं आहे. इकडे टीचर पण खेळलेले आहेत. हा दुसरा गेम आहे. तर हा पण खूप छान होता. हा खेळताना मुलं इतकी दंगा करत होती ना, मस्त. त्यांना खूपच छान वाटत होतं. अगदी ही लहान मुलं करतात ना चमचा वगैरे तोंडामध्ये घेऊन. खरं हा पण एकदम फनी गेम होता, मस्तच. तर खूप छान सगळ्यांनी प्रयत्न छान छान केलेले आहेत. ते जरा थोडा डिफिकल्ट होता, पण एकदम फनी वाटत होता. तर चला, खूप छान शुक्रवारी खूप मस्त. अगदी शुक्रवारच नाही, जेव्हापासून संक्रांत झालेले आहे, हळदी कुंकू चालू झालेले आहेत ना, सगळ्या महिलांना छान सजायला मिळतं, छान छान साड्या घालायला मिळतात. असं मस्त एकमेकाच्या घरी जाऊन गप्पा गोष्टी, छान छान मेन म्हणजे भेटवस्तू मिळतात वाणच्या स्वरूपामध्ये. त्यामुळे सगळ्या महिलांचं खूप छान हे संक्रांतीचे दिवस असतात. तर इकडे मॅडमनी छान दिलेलं आहे वाणमध्ये, मस्त अशा पर्स दिलेल्या आहेत, खूप सुंदर युजफुल अशा. तर चला, मॅडमना पण मी तिळगुळ दिले. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हटलं. तर चला, आमचं आता मी आणि माझी मैत्रीण आणि प्रियांश आणि आदू म्हणजे त्यांचं आता इथं थोडे 4 महिनेच राहिलेले आहेत. त्यामुळे आम्हीही इथे आमच्याकडून सगळ्या महिलांना वाण दिलेलं आहे. कारण पुढच्या वर्षीपासून आमची ही 2 मुलं नसणार आहेत स्कूलमध्ये. त्यांची स्कूल चेंज होणार. तर अंगणवाडीमध्ये आम्ही त्यांना 2 वर्ष बसवलं मुलांना. अंगणवाडी काय असते याचा एक्सपिरियन्स दिला आणि छान आता अजून 4 महिन्यानंतर ते दुसऱ्या शाळेमध्ये जाणार. त्यामुळे आम्हीही आमची आठवण म्हणून छान इकडे आता ह्या मैत्रिणी झालेल्याच आहेत सगळ्या. त्यामुळे मैत्रिणींना आमची आठवण म्हणून आम्ही इकडे वाण स्वरूपामध्ये त्यांना गिफ्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर शाळेला पण आम्ही दिलंच होतं आदिराच्या वाढदिवसानिमित्त, प्रियांच्या वाढदिवसानिमित्त, त्या दोघांची आठवण म्हणून. आणि ही आता आमची म्हणजे आता ह्या सगळ्या आम्ही 2 वर्ष एकत्र असल्यामुळे सगळ्या ओळखीच्या झालेल्या आहेत, मैत्रिणी झालेल्या आहेत आणि माझ्या सबस्क्रायबर पण आहेत. त्यामुळे आमची आठवण म्हणून त्यांना आम्ही वाण स्वरूपामध्ये इकडं गिफ्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे अंगणवाडीच्या मॅडम म्हणजेच कस्तुरी भाट मॅडम यांनी आमचं खूप तिथं म्हणजे कौतुक केलं की हे 2 जे पालक आहेत ना, कोणताही कार्यक्रम जरी शाळेमध्ये असेल तर पहिल्यांदा तयार असतात. आणि आमचा खूप त्यांना सपोर्ट झालेला आहे. किंवा कोणत्याही कार्यक्रमाला आम्ही मॅडमना आधी मॅडम कार्यक्रम आहे ना, करूया. बरेच 2 वर्षामध्ये आम्ही सगळे कार्यक्रम शाळेमध्ये केलेले आहेत. दहीहंडी असो, आपलं सगळं आषाढीची तुमची वारी असो, सगळे
26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि आता अजून एक कार्यक्रम आम्ही छान असा करणार आहे. तो सरप्राईज आहे तुमच्यासाठी, कारण कोणत्याही अंगणवाडीमध्ये तो कार्यक्रम करत आहेत. तो आम्ही सपोर्ट करून आणि मॅडमने आम्हाला सपोर्ट करून असा आम्ही कार्यक्रम ठरवलेला आहे. तो तुम्हाला नक्कीच पुढच्या महिन्यामध्ये बघायला मिळेल. सो मॅडमनी खूप कौतुक केलं, ते ऐकून खूप छान वाटलं की म्हणजे टीचरांच्याकडून आमचं कौतुक होते. मुलांचं तर कौतुक होतंच, पण पालकांचं पण कौतुक झालं सगळ्यांच्या समोर. ते आम्हाला दोघींना पण खूप छान वाटलं. तर अशा प्रकारे छान हळदी-कुंकवाचा कार्यक्रम इकडे पार पडलेला आहे आणि मॅडमना पण मी धन्यवाद बोलते की छान असे छान कार्यक्रम आमच्या मुलांसाठी आमच्यासाठी अरेंज केलेत आणि आमच्या मुलांना खूप काही त्याच्यातून शिकायला मिळालं. तर खाऊ पण छान होता, भडंग लाडू मस्त सगळ्यांनी खाल्लं. तिथं बाकीच्या पण त्यांच्या फ्रेंड्स येत होत्या मॅडमच्या, तिथे बसलो, गप्पा गोष्टी छान बऱ्या ओळखी झाल्या. कसा वाटला व्लॉग? थँक्यू फॉर वॉचिंग.